मंत्री जयकुमार गोरेंवर अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक। प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटीची खंडणी घेताना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं। महिलेला देण्यासाठी 1 कोटी जयकुमार गोरेंकडे आले कुठून? एवढी मोठी रक्कम देण्याइतकं त्या महिलेकडे काय? रोहित पवार यांचा सवाल। तर सभागृहामध्ये खोटी माहिती सादर केल्याप्रकरणी गोरेंविरोधात हक्कभंग देखील आणला। ब्लॅकमेल करणाऱ्या पहिलेचं पितळ उघडं पाडलं। जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेवर भाजप आमदार परिणय फुकेंचा निशाणा। तर महिलेने नक्की पैसे मागितले का? हा सरकारचा खोटा नाटा खेळ। सुप्रिया सुळेंकडून शंका उपस्थित। दिशा सालियांच्या आईवडील दबावाखाली। मी महापौर असताना सालियान कुटुंबीय भेटायला आलं। दिशानं आत्महत्या केली असून आमची बदनामी थांबवा असं त्यांचं म्हणणं होतं। सालियान कुटुंबियांच्या याचिकेनंतर किशोरी पेडणेकरांचा दावा। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका। गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर। सर्व पोलिसांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश। पोलीस भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात। पोलिसांकडून खून करवून घेणं सुरू। टेरर हाच भाजपचा मंत्र। संजय राऊतांचा गंभीर आरोप। विधानभवनातील दुर्मिळ ग्रंथांसहित भारताचं संविधान धुळखात। मंत्र्यांची दालनं चकाचक, तर दुसरीकडे दुर्मिळ ग्रंथ मात्र अडगळी। विधानभवनातील अमूल्य ठेवा असलेल्या ग्रंथालयाकडे दुर्लक्ष। किल्ले लोहगडावरून उडी मारून उच्च शिक्षित तरुणीची आत्महत्या। शैक्षणिक नैराश्यामधून आत्महत्या केल्याचं समोर। 18 मार्च रोजी तरुणी बेपत्ता झाली होती। मुंबईजवळ ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी। जेएनपीटी ते चौक दरम्यान 6 पदरी महामार्ग उभारणार। पळसपे फाटा, कळंबोली जंक्शन, पनवेलच्या ट्रॅफिकवर मोठा तोडगा। सोयाबीनच्या दरात घसरण। सरकारकडून 4800 रुपये हमीभाव देऊनही बाजारामध्ये कमी दरानं खरेदी। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत।